नमस्कार. सपनाज किचनमध्ये आज आपण बटाटा साबुदाण्याची कुरडई कशी तयार करायची ते पाहणार आहोत. अत्यंत सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट या कुरडया बनवून तयार होतात आणि याचा आपण खमंग असा चिवडा देखील मुलांना बनवून देऊ शकतो. बघू शकता कुरडई घालताना अजिबात आपल्याला जड जात नाहीये आणि अतिशय मस्त अशा कुरडया इथे बनवून आपल्या तयार झालेल्या आहेत आणि तेलामध्ये टाकल्याबरोबर मस्त त्या फुलतात. या बटाट्याच्या कुरडया 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. त्यामुळे अदल्यामधल्या उपवासाला किंवा मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी याचा आपण खमंग असा चिवडा बनवून मुलांना देऊ शकतो. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 बाउल म्हणजेच वजनाने 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये जर कचरा धूळ असेल तर ती निघून जाईल. आपण ज्याप्रमाणे खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा हा थोडासा आपल्याला मऊसर भिजवायचा आहे. त्यामुळे 1 वाटी साबुदाण्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचे आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा साबुदाणा अगदी मऊसूत असा आपला भिजला गेलेला आहे. बघा इथे अगदी हाताने देखील सहज हा मॅश होतोय. त्यामुळे असाच साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आता पाव किलो साबुदाण्यासाठी आपल्याला अर्धा किलो उकडलेले बटाटे लागणार आहेत. तर बटाटे देखील आपल्याला 2 शिट्या जास्त करून अगदी मऊसूत असे शिजवून घ्यायचेत. तर अर्धा किलो बटाटे मी इथे शिजवून घेतलेले आहेत. याची आपण साल काढून घेऊयात. तर इथे मी सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत. आता हे बटाटे आपल्याला या पुरणाच्या चाळणीने गाळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी याच्या बारीक बारीक स्लाइस करून या चाळणीवरती टाकते म्हणजे त्या पटकन या चाळणीमधून गाळल्या जातील. आता हे बटाटे आपण बारीक किसणीवरती किसून घेऊ शकतो किंवा हाताने देखील व्यवस्थित मॅश करू शकतो. पण या बटाट्यांची आपण कुरडई बनवणार आहोत. त्यामुळे हाताने जर आपण हे मॅश केलं तर त्यामध्ये बारीक बारीक गुठळ्या राहण्याची शक्यता असते. त्यामुळे कुरडईची तार मध्ये मध्ये तुटू शकते. म्हणून आपण हे पुरणाच्या चाळणीने गाळून घेणार आहोत. त्यामुळे याची तार अगदी सुटसुटीत येते आणि कुरडई देखील अगदी व्यवस्थित बनली जाते. तर बघा अगदी काही सेकंदातच एक बटाटा आपला इथे चाळणीने गाळून झालेला आहे. अशा प्रकारे सगळे बटाटे आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. तर हा बटाटा सगळा चाळणीला चिकटलेला आहे. तो मी अशा प्रकारे काढून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे उरलेले बटाटे देखील आपण या गाळणीने गाळून घेणार आहोत. तर इथे मी सगळे बटाटे गाळून घेतलेले आहेत. आता याच चाळणीने आपल्याला साबुदाणा देखील गाळून घ्यायचा आहे. आता या चाळणीतून साबुदाणा गाळला जावा यासाठीच आपण हा साबुदाणा थोडासा मऊसूत भिजवून घेतलेला आहे. म्हणजे खिचडीला ज्याप्रमाणे भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून आपण हा थोडासा मऊसूत भिजवलेला आहे. तर बघू शकता हा साबुदाणा देखील अगदी पटकन हा चाळणीतून गाळला जातो. आपण जर हे मिक्सरला फिरवायला गेलो तर मिक्सरला साबुदाणा अजिबात बारीक होत नाही. तो खूप चिकट असल्यामुळे त्याचा गोळा तयार होतो, लगदा तयार होतो. त्यामुळे अशा प्रकारे हा साबुदाणा देखील आपण चाळणीनेच गाळून घेणार आहोत. तर बघू शकता चाळणीने गाळल्यामुळे हे साबुदाण्याचं पीठ देखील अगदी छान मऊसूत असं तयार झालेलं आहे. तर अशाच प्रकारे सगळा साबुदाणा आपल्याला व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचा आहे. तर बघू शकता बटाटा आणि साबुदाणा दोन्हीही व्यवस्थित आपलं इथे चाळणीमधून गाळून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर मी साधारणतः 1 चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे. तर वाळवणीचा कोणताही पदार्थ असो त्यामध्ये मीठ थोडंसं बेताचंच वापरायचं, कारण वाळल्यानंतर तो पदार्थ खारट लागण्याची शक्यता असते. तर अशाच प्रकारे स्पॅच्युलाच्या मदतीनेच मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे पावडर घालू शकता. भाजलेल्या जिऱ्याची पावडर करून घालू शकता. पण ती पावडर घालताना देखील आपल्याला ती चाळूनच घालायची आहे, म्हणजे ती कुरडईमध्ये मध्ये मध्ये अडकणार नाही. तर बघा इथे मी अशा प्रकारे व्यवस्थित असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. छान असं हे मिक्स झालेलं आहे. तर आता लगेच आपण याच्या कुरडया बनवून घेणार आहोत. तर ही कुरडई बनवण्यासाठी इथे मी जाड शेवची चकती वापरते आहे, कारण बारीक जर शेवची चकती वापरली तर कुरडई वाळल्यानंतर खूपच बारीक होते. तर अशा प्रकारे इथे आपण हा सोऱ्या या मिश्रणाने भरून घेऊयात. अशा प्रकारे शेवगा भरून झाल्यानंतर याला आपण थोडासा पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे, कारण यामध्ये जर हवा राहिली तर कुरडई घालताना त्याची तार तुटू शकते. तर बघा याला व्यवस्थित आता झाकण लावून घेऊया आणि आता आपण लगेच कुरडया घालायला सुरुवात करायची आहे. तर मी इथे एक जाड पॉलिथिन घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्यावरती
कुरडई घालायची आहे। जास्त जाडही नाही आणि अगदीच पातळही नाही अशा इथे या कुरडया आपण बनवून घेणार आहोत। तर बघू शकता याची तार अजिबात तुटत नाही आहे आणि अगदी मस्त अशा या कुरडया आपल्या बनवून तयार होत आहेत। तर अर्धा किलो बटाटा आणि पाव किलो साबुदाण्यामध्ये इथे माझ्या जवळपास 30 कुरडया घालून तयार झाल्यात। आता या कुरडया आपल्याला कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस ठेवून छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर फॅन खाली या कुरडया तुम्ही वाळवून घेऊ शकता। तर बघा वाळल्यानंतर या कुरडया अशा प्रकारे दिसतायत। अगदी मस्त सुटसुटीत अशी ही कुरडई आपली इथे तयार झालेली आहे। आता या कुरडया आपल्याला वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकतात, फक्त त्या हवाबंद डब्यामध्ये भरून व्यवस्थित पॅक बंद करून ठेवल्या पाहिजेत। तर आता या आपण तळूनही बघूयात। तर आधी तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचे आणि तेलामध्ये टाकल्याबरोबर बघू शकता कुरडई आपली अगदी दुपटीने छान अशी फुललेली आहे। तर आदल्यामधल्या उपवासाला अशा प्रकारे या कुरडया तुम्ही बनवून तळून खाऊ शकता किंवा मुलांच्या छोट्याशा भुकेसाठी याचा तुम्ही चिवडा देखील बनवू शकता। तर चिवडा कसा बनवायचा, तर ही तळलेली कुरडईचा हाताने चुरा करायचा, थोडासा जाडसर ठेवायचा, त्यामध्येच तळलेले शेंगदाणे घालायचे आणि वरून थोडंसं तिखट मीठ भुरभुरलं की मस्त चमचमीत आणि चटपटीत असा चिवडा लगेच बनून तयार होतो। तर अशा प्रकारे तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये ही बटाट्याची कुरडई नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। तर इथे मी काही कुरडया तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता अगदी मस्त अशी कुरडई आपली इथे तयार झालेली आहे आणि बघू शकता ही किती खुसखुशीत झालेली आहे। तर बघा, तर अशा प्रकारे तुम्ही देखील ही कुरडई नक्की करून बघा। आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।